साधारण आपल्याकडे 437 आजपर्यंतच्या तक्रारी आहेत, म्हणजे तक्रार वाढलेल्या आहेत नक्कीच. आणि पूर्वी 1450 टँकर्स आपण द्यायचो आणि आत्ताची जी आकडेवारी आहे ती 1665 आहे. म्हणजे साधारण 215 टँकर्स वाढलेत. आणि धरणामध्ये आत्ताचा जो साठा आहे तो 4 TMC आहे आणि आजच्या तारखेला गेल्या वर्षी 7 TMC पाणी होतं. 3 TMCचा फरक आहे. म्हणजे आपण जी पाण्याची कपात केलेली आहे ती यासाठीच केली की धरणामधला साठा खूप कमी आहे आणि आपल्याला जो काही आता साठा आहे तो जपून वापरायचा आहे, पाणी कमी वापरायचं आहे, त्यासाठी आपण पाणी कपात केली. इथून पुढे शेतीला पाणी जाणार नाही असं काहीतरी मागणी केली जाणार आहे. जर आपण जलसाठा रिझर्वेशन म्हणतो ते होणार आहे का? नाही, मला असं वाटतं की आम्ही मागणी करण्याची आवश्यकताच नाहीये ना. जेव्हा धरण साठा कमी असतो त्यावेळेला इरिगेशन डिपार्टमेंट स्वतःहूनच कुठं पाणी कमी करायचं याचा निर्णय घेत असतं. 15 तारखेपर्यंत शेवटचं आवर्तन सुरू होतं. ग्रामीण भागातले मंत्र्यांचं प्रेशरमुळे आणि इंदापूरचं आंदोलन झालं. गेल्या वर्षी 4 ते 5.5 TMC पाणी देत त्यावेळेस ते 10.5 TMC पाणी दिले. त्यांनी त्यांचा निर्णय घ्यायला हवा खरं. आता जर पुणे शहराचा पिण्यासाठीच्या पाण्याची व्यवस्था जर आपण पाहिली तर त्यांनी कळवल्यानंतर आपण नियोजन करायला घेतलं आणि पाणी कपात चालू केली. पुणे शहराच्या पिण्याच्या पाण्याचं जर विचाराल मला तर नियोजन तर केलं पाहिजे, पाणी जपूनच वापरलं पाहिजे, यासाठी ही सगळी व्यवस्था आहे. पुणे शेतीला आवर्तन किती सोडायचं किती नाही सोडायचं हा त्यांनी घेण्याचा निर्णय. समाविष्ट गावात बरीचशी टँकर लॉबी आहे ती जाणीवपूर्वक पाणी कपातीचं कारण टँकरचे रेट वाढवत आहे. अशा संदर्भात आपण मागच्या सांगितलं होतं की अशी जर भाववाढ झाली तर आपण त्याच्यावर गुन्हा दाखल करणार. अशा पद्धतीच्या तक्रारी येत आहेत. माझ्याकडे अजूनपर्यंत अशी कोणतीही तक्रार आली नाही की भाववाढ झाली आणि ती भाववाढ त्यांना जास्त वाटते. बरेचदा असं होतं किंवा गेल्या वेळेसपासून मी पाहिलंय की जेव्हा डिस्टन्स वाढतं, टँकर्स लांब पल्ल्याचे ठिकाणी जावे लागतात, तेव्हा तर नक्कीच भाववाढ होते. कारण आत्तापर्यंत काय व्हायचं तर जवळपासचं जे काही जलस्रोत असेल तिथनं टँकर्स भरून पाणी दिलं जायचं, टँकर पुरवले जायचं. पण टँकरला जर प्रवासच लांबचा असेल तर एवढं फ्युएल कन्झम्पशन असेल तर त्यासाठी त्यांना ते रेट्स वाढवावे लागतात. डिमांड अँड सप्लायवरती हा सगळा विषय आहे. पण याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही वाढवताना पैसे अगदीच 3 किंवा 4 पटीने वाढवून लोकांना पाणी देणार. असं करणं चुकीचं आहे हे मला स्वतःला वाटतं. तर त्यावरती आम्ही मागेच पण आयुक्तांना सांगितलं होतं की आपण सगळ्यांनी बसून टँकरची एक पॉलिसी केली पाहिजे की त्यामध्ये रेट्स किती वाढवावेत, लोकांनाही ते जाचक असायला नको. आता पहिले 800-900 रेट होता तर ते डायरेक्ट 1200 केली त्यांनी. त्याच्यावर काय कंट्रोल येणार? आम्ही सगळे मिळून त्यावरती नक्कीच निर्णय. जिल्हाधिकाऱ्यांना हे सगळे अधिकार असतात पाणी राखून ठेवण्याचे, त्याच ते प्रतिवाद करणार कधी टँकरचे बाहेर भरून येतात म्हणजे पाणी मोठ्या प्रमाणात रेट आले. हो, आम्ही चर्चा करणार आहोत त्या संदर्भात. पाण्याचा प्रेशर नसल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी पोहोचत नाही. त्यांच्याकडे 2 दिवसाचा आता आपण जेव्हा पाणी कपात सुरू करतो तर साधारण 15 दिवस ते 3 आठवडे आपल्याला या सगळ्याचा अंदाज यायला जातो की आता समजा टेल एंड पर्यंत पाणी पोचवायचं असेल तर त्याचं प्रेशर किती इन्क्रीज केलं पाहिजे किंवा किती तास पाणी दिलं पाहिजे, या सगळ्याचा अंदाज एक थोड्या दिवसांनी आल्यानंतर आपण त्यामध्ये बदल करू. पाणी कपात लागू केली मी रोज आपण किती पाणी द्यायचं यापूर्वी आता किती त्याची आकडेवारी येईल, एक थोड्या दिवसांनी येईल. आणि जेव्हा आपण पत्रकार परिषद घेतली होती पाणी कपात करण्यापूर्वी तेव्हाही आपण असंच म्हटलं होतं की साधारण 25% आपण पाणी वाचवू शकतो या सगळ्यामध्ये. परवा दिवशी महापालिकेत गदारोळ झाला. विरोधी पक्षाचे नगरसेवक बोलत असताना सत्ताधारी पक्षाचे बरेचसे नगरसेवक त्याच्यावर धावून गेले. त्याच्यावर खूप टीका होते. पालिकेत जर अशा पद्धतीनं वातावरण होत असेल तर ते कितपत योग्य आहे? किंवा आता विरोधी पक्षाने 22 तारखेला मूक आंदोलन करणार आंबेडकर पुतळ्यासमोर हा मुद्दा तर तुमच्या समोर हे सगळं झालेलं आहे. नाही, सभागृहात सगळ्या सभासदांनी शिस्तीतच वागलं पाहिजे. जो काही प्रकार घडला कालचा तर तो योग्य नाहीच.
आपल्याला जो काही विरोध करायचा असतो तर आपल्याकडे माईक दिलाय, आपण उभं राहून त्याचा विरोध करू शकता, आपण बोलू शकता, सभासदांपर्यंत जाऊन बोलू शकता, पण अंगावर जाणं योग्य नाहीये. आणि विरोध करायचा असेल तर त्याच्या अनेक आपण निदर्शनं करू शकता, ग्रुपनी करू शकता. त्यामुळे त्याचे प्रोटोकॉल सभागृहाचे पण ठरलेले आहेत. तर मलाही ते नाही योग्य वाटलं, शिस्त नाही मोडली पाहिजे. म्हणजे तुमच्या नगरसेवकांना तुम्ही मग किमान समज तर देणार की नाही? दिलं. त्याच दिवशी त्यांना दालनात बोलवलं होतं आणि त्यांना समज दिली की त्यांनी असं वागणं योग्य नाही. आपण असं बऱ्याचदा दिसून येते, आपण आपलं शिबिर पण झालं आहे. शिबिर होऊनही सुद्धा आपल्या समोर ज्या पद्धतीने वागण्याचा जो प्रोटोकॉल आहे त्या पद्धतीने तो सभासद प्रोटोकॉल वागत पाळला नाही, जात नाही. प्रोटोकॉल पाळला जात नाही. परवाचा फक्त झाला तोच. कुठल्या विषय असेल तर कोणता विषय म्हणतात? सभागृह सुरू असताना अनेक वेळेस हे होतं की प्रत्येक आपापल्या गप्पा मारत बसतो. मी किंवा एखादा सदस्य बोलतो त्यावेळेस ती ते काही पद्धत नाही. मी बोलताय तर मग आम्ही दोघं पण चर्चा करत बसतो. म्हणजे त्याला आपणच त्या दृष्टीने होतं. आता माझी ही तिसरी टर्म आहे. सभागृहामध्ये आपापसात काही विषयामध्ये बोलणं, चर्चा करणं, आता त्यांच्यासमोर काही अजेंडा असेल किंवा काय असेल तर ते तितकं तर चाललंच पाहिजे. त्याच्याबद्दल ते काही चर्चा करत असतील महानगरपालिकेच्या कामकाजाबद्दल तर तेवढं ठीक आहे, तेवढं चालू शकतं. दर्ग्याचा जो मुद्दा आहे त्याच्यावर पण बरेच टीका झाल्या. आधी महापौरांनी पण त्याच्याबद्दल निवेदन दिलं, त्यांनी पण सांगितलं हे स्वतः झालं, वेळेस घेतली. कुणालाच माहिती नाही, मध्यरात्री काढला. काय बाकीच्या ब्रिटिशकालीन जागा काढण्याची योग्यता आहे का ही? काय बोलत आता त्याच्यावरती काय निर्णय झाला आणि कशामुळे ती काढली गेली हे मला आता इथे सांगणं योग्य वाटत नाही. तो निर्णय त्यांचा झाला असेल, सिटी ऑफिसकडनं काही झालं असेल, परंतु असे जेव्हा अतिक्रमणं काढली जातात ते काय आपल्याकडे निदर्शनास आणून दिले जात नाहीत की अशी आम्ही काढतोय. नाही, पण पालिकेने अतिक्रमण काढले की सिटी ऑफिसने काढलं. संयुक्त कारवाई असते. पण ते ब्रिटिशकालीन होतं ना, मग अनुमतीच असण्याचा प्रश्न येत नाही. पण ते जर त्यांनी नंतर झालेलं आहे. नाही जर त्यांनी कुठेतरी नाही जर त्यांनी काढली आहे तर मग त्याचे काही कागदपत्र त्यांच्याकडे असतील ना की ती किती जुनी आहे, मग त्याच्यावरती आक्षेप आहे का, ती अधिकृत आहे का अनधिकृत आहे, ते एक बघितलं पाहिजे ना. आणि त्यांनी बाजूचं स्ट्रक्चर काढलं का त्यांनी ते पूर्ण काढलं हे सुद्धा तुम्ही माहिती घ्या. म्हणजे काढताना सत्ताधाऱ्यांशी काही चर्चा वगैरे करून काढलेलं आहे का? बाजूला काढलेलं काय नाही. लक्ष केलं जातं ना? कोणतीही चर्चा झालेली नाही. तुमची चर्चा नव्हती झाली. नाही. दर्गा काढला हे टोटली पोलिसांचं आणि प्रशासनाने. हो. तुम्हाला महापौर म्हणून काहीच कल्पना नाही, अनधिकृत जे काही स्थळं असतील त्याच्याबद्दल आधीचा त्यांचा निर्णय झाला असेल. आपल्याकडे कधी कुठलं आतापर्यंत तुम्ही पाहिलं का अजेंडामध्ये कुठला असा विषय आला की हे काढलं पाहिजे म्हणून? नाही. मुद्दा असा आहे रेग्युलर अतिक्रमण काढणं हे वेगळं आणि काही सेन्सिटिव्ह स्थळं असतात त्याच्यामुळे धार्मिक भावना ते निर्माण होऊ शकते. अशा वेळेस तरी किमान प्रशासनाने मी तुम्हाला तेच विचारते की असे सेन्सिटिव्ह जे विषय आहेत ते आतापर्यंत कधी प्रशासनाने आपल्या समोर आणून दिले का, की कधी कुठल्या महापौरांनी किंवा कुठल्याही राजकीय लोकांनी त्याच्यावरती निर्णय घेतला आणि मग काढा म्हणून सांगितलं? असं नाही झालं ना. मग जे काही आतापर्यंत प्रोटोकॉल फॉलो झालाय तोच झाला असणार आहे. आणि हे सगळं जे काही तक्रार आली असेल किंवा जे काही कागदपत्र तयार झाले असतील त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की ती किती जुनी आहे, नवीन आहे, हे तुम्हाला लक्षात येईल ना त्याचे. ही कारवाई झाल्यानंतर तुम्ही माहिती घेतली त्याची काही प्रशासनाकडून? मग काय प्रशासनाकडनं मी माहिती घेतली तर त्यांचं असं म्हणणं होतं की त्याचा अडथळा निर्माण होतो, त्याच्यामुळे त्यांनी ती काढली. ते आता जे होतं ते मेट्रोच्या बरोबरच्या याच्यामध्ये होतं, बजेटच्या मध्ये होतं. त्यामुळे असं माझ्या माहितीप्रमाणे तिथे अजून असे 2 होते जे स्थलांतरित झालेत आणि हे तिसरं जे होतं त्यांना सांगितलं होतं की जागा आहे, आपण स्थलांतरित करून देऊ शकतो. तर त्यावेळेला त्यांचं असं म्हणणं होतं की नाही, आता इथे राहू द्यात, आम्ही नंतर निर्णय घेऊन सांगतो. काही सभागृहामध्ये अनेक नगरसेवक त्यांच्याबरोबर सोशल मीडियाची त्यांची टीम पण मिळत होती, त्याच्यामुळे बरेचसे गोंधळाचे प्रकार होत आहेत किंवा सोशल मीडियासाठी सभागृहात मी तर बंद केलं. किंवा पुणे मनपामध्ये सुद्धा सोशल मीडियाचा वापर सध्या जास्त वाढलाय. जे सदस्य आपले आहेत त्यांच्याबरोबर येणाऱ्या टीमचा, त्याच्यामुळे एखादी घटना कुठली करण्यासाठी किंवा आपण कसे माध्यमात जास्तीत जास्त प्रसिद्ध होऊ या दृष्टीने प्रयत्न केला जात आहे. तर त्या दृष्टीने आपण काही निर्णय घेणार आहे. मी अगदी गाडीत उतरण्यापासून ते असे 3 अँगलने 3 मोबाईल असतात.
हे पूर्वी नव्हते इतकं प्रमाणात. या सोशल मीडियावरती तर सगळं अवलंबून आहे ना सध्या. तुम्ही पण त्यातलेच आहात सगळेजण. सोशल मीडियावरती जे जास्त येणार तेच समोर लोकांना दिसणार. मग याचं म्हणणं की शिस्त लावणार आहे त्याला का? काहीतरी शिस्त लावणारे का ते मग जसे चांगले परिणाम आहे तसे वाईट परिणाम पण दोन्ही गोष्टी येते. कधी अंगावर पण येऊ शकतात. सोशल मीडियावरती सगळ्यांना फेमस व्हायचं आणि त्यात काही वाईट आहे असं मला वाटत नाही. पण ते काम दाखवण्याच्या ऐवजी नगर काम काय केलं दाखवण्याच्या नुसतं नगर सगळं दाखवतात जे काय बोलायचं लोकांनी त्यातनं काम करावं काय होतं काम काहीच दाखवत नाही असा विषय नाही. आता पाणी टंचाई इतका विषय नागरिकांशी कुठे समस्या सोडवली एखादा कोणाचा व्हिडिओ नाही. गाडीत न उतरतात महापालिकेची बिल्डिंग दिसते ते पाया चढ जातात अधिकाऱ्यांशी गप्पा मारतात. बरं काय गप्पा मारतात काय नाही त्याला म्युझिक असतं त्यामुळे गप्पा काय मारतात आता त्या दिवशी करण्यामध्ये हरकत नाही पण त्यात कंटेंटचं काय नागरिकांच्या फायद्याचं सोशल मीडिया हा प्रत्येकाचा पर्सनल विषय. त्याच्यावरती काय असावं काय नसावं हा त्यांचा पर्सनल निर्णय आहे ना. तुम्ही महापौर म्हणून काही शिस्त लावणार आहे की नाही हे प्रमाण पुढच्या काळात आणखी वाढत राहणार आहे आणि त्याचे दुष्परिणाम पण आपल्याला भोगावे लागणार आहेत. सोशल मीडिया पर्सनल विषय असला तरी एएमसी पब्लिक प्रॉपर्टी त्यामुळे तिथे काही प्रोटोकॉल असले पाहिजे. मग एखादी 2 रजिस्टर ठेवा, एखादी 3 कॅम्प 2 कॅम्प काहीतरी ठरवलं असावं. सभागृहाच्या आतमध्ये तर मी कोणाला येऊ देत नाही हे तर तुम्ही पाहिलेलं आहे. आणि प्रेक्षक गॅलरीमध्ये सुद्धा बंद केलेलं आहे. पुढच्या काळामध्ये इकडचं बघू काय करता येतं. तर काय काय आम आदमी पक्षाचे जण लोक आपण त्याच्यानंतर काय तुम्ही तिथं काय नियम लागू करणार आहे काय अशा पद्धतीने आंदोलन केलं तर लोक आपलं त्याच्यावर. खरं तर आहे ना प्रेक्षक गॅलरीमध्ये मी मागेच एकदा सांगितलं होतं की सुरक्षा रक्षक पूर्ण वेळ थांबायला हवे. जे आंदोलन करते तिथे आतमध्ये गेले ते सगळं ते घेऊन त्यांचं साहित्य तिथे आतमध्ये पोहोचलेच कसे ते पाहायला हवं होतं ना कोण आतमध्ये काय घेऊन जातंय. तर ते बघू आता कारवाई तर होईलच त्यावरती.